आज मी तुमच्या समोर माझी एक नवीन कविता वाचणार आहे, जिचं शीर्षक आहे बाजारपेठ. बाजारात फिरता फिरता अचानक माझी पाऊलं थबकली वगैरे. मी विस्मयचकित अंतर्मुख झालो वगैरे वगैरे वगैरे. एका आलिशान दुकानाच्या काचेमागे बसलेला निर्विकार शांत अर्धोन्मिलित बुद्ध सडनली अफेक्टिंग मी ड्रॅमॅटिकली. म्हटलं काय करू याच. एखाद्याने नकोसा झाला म्हणून समुद्रकिनारी आणून ठेवला असता तर राजरोसपणे हक्काने याला उचलून मी माझ्या घरी नेला असता. फुटपाथवर थबकलेला मी ऐपत नसतानाही त्या आलिशान दुकानाच्या काचेमागे बसवलेल्या निर्विकार बुद्धाच्या गळ्यात अडकवलेला टॅग जवळ जाऊन पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राजमहाल सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेलेल्या अमूल्य सिद्धार्थची बाजारपेठेने लावलेली किंमत पाहून मला भोवळ आली. मला आलेली भोवळ पाहून काचेमागचा निर्विकार बुद्धही आतून बाहेरून आदरला थोडासा. मी कसे बसे स्वतःला सावरले. तोही थोडस सावरून बसला आणि गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसला. मी कसे बसे स्वतःला सावरले. तोही थोडस सावरून बसला आणि गालातल्या गालात माझ्याकडे बघून हसला. हो, आणि बुद्ध हसला. अणुबॉम्बच्या चाचणीनंतर हसला होता अगदी तसाच. आलिशान दुकानाच्या काचेमागे गळ्यात स्वतःच्या किमतीचा टॅग अडकवून बसलेला बुद्ध त्या दिवशी माझ्याकडे बघूनही हसला.